प्रेम प्रेम म्हणजे समजली तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर शब्द, वाटली तर मैत्री, घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. जे की माझ्या आयुष्यात असं काहीसं घडलं आहे. हॅलो. तर आज मी तुमच्यासोबत एक असा व्लॉग शेअर करते जो की माझ्या आठवणीतला आणि खूप छान असा आनंदाचा दिवस आहे. कारण याच तारखेला फक्त 2022मध्ये आमची पहिल्यांदा अशी भेट झाली होती. आम्ही दोघेही ऑफिसमधून सुटल्यानंतर घरच्यांनी सांगितलं असं-असं आपल्याला स्थळ आलं आहे, एका हॉटेलमध्ये आपण भेटायचं आहे. त्यानुसार आम्ही पहिल्यांदा आजच्या दिवशी भेटायला गेलो होतो. जे की दोघेच असं नाही, दोघेही आई-वडिलांसोबत, मी माझ्या पप्पांसोबत आणि काकांसोबत आले होते आणि ते त्यांच्या आई-वडिलांसोबत आले होते. तर अशी आमची छान अशी भेट झाली होती हॉटेलला. तेही ठाणा स्टेशनच्या बाहेर एका हॉटेलमध्ये. तर कॉफी डेट म्हटलं तरी चालेल, कारण कॉफी पिण्यासाठीच आम्ही असं हॉटेलमध्ये असं भेटलो होतो. तर छान आजचा दिवस होता म्हणून म्हटलं सेलिब्रेट करूयात. कुठे आपण दरवर्षी असं सेलिब्रेशन करणार आहोत. काहीतरी छान दोघांनाही निवांत गप्पा मारण्यासाठी. प्रत्येक वेळी कशाला ना बाहेर जायचं. घरच्या घरी छान असे कॅन्डल लाईट डिनर किंवा डिनर नाही तर स्नॅक्स, इव्हनिंग स्नॅक्स आम्ही करणार आहोत. तर म्हटलं छान थोडंसं सेटअप करूयात आणि हे माझ्याकडे ऑलरेडी घरी हे सामान होतं. जे की मी लग्नानंतर पहिलं व्हॅलेंटाईन डे होतं त्यावेळेस सगळं घेतलं होतं. ते एकदा वापरलं होतं, पुन्हा तसंच ठेवलं होतं. त्यानंतर मी आता 3 वर्षांनी हे पुन्हा बाहेर काढलं. म्हटलं थोडं असं घराला डेकोर करावं, त्याने छान मुवमेंट्स तयार होतात. आपण फोटोज क्लिक केले तर ते सुद्धा आठवणीत राहतात कॅप्चर. तर छान असं सेटअप करून घेतलेलं आहे. सोफा जसा होता तो ऑपोजिट साईडला लावून घेतला आणि मध्ये टीपॉय आणि टेबल लावून त्याच्यावरती एक कपडा असं ठेवलं आहे. तर अशा प्रकारे छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे. त्याने खूप छान वाइब आलेली आहे. थोडं सॉन्गसुद्धा लावलं होतं. पण आता ते ऑडिओ प्ले करू शकत नाही कारण कॉपीराईट येतं त्यामुळे. तर आता लगेचच मी किचनमध्ये जाते आणि बाकीची तयारी करते. तर इथे मी आज पास्ता बनवून घेणार आहे. आता झटपट काहीतरी करायचं आहे म्हटलं. ॲक्च्युली ऑलरेडी माझ्या पिझ्झा डोक्यात होता, पण म्हटलं पिझ्झा बाकी सगळं करेपर्यंत आणि त्यांची वाट बघेपर्यंत तो थंड होऊन जाणार. म्हटलं पास्ताच आपण करूयात. जे संध्याकाळच्या वेळेला खायला पण छान वाटेल. तरी ते पास्ता मी छान बॉईल करून घेतला आणि हा पास्तासुद्धा मी फर्स्ट टाईम बनवते. मी बाकी सगळे पदार्थ बनवते, पण पास्ता, पिझ्झा हे असे पदार्थ मी शक्यतो बनवत नाही, कारण माझ्यापेक्षा ते उत्तम बनवतात त्यामुळे. पण आज फर्स्ट टाईम ट्राय करते आहे. तर पास्ता छान बॉईल करून घेतला आणि पॅनमध्ये थोडं ऑइल घातलं आहे. त्यामध्ये कांदा आणि टमॅटो असं परतून घेते आहे आणि मी ते शिमला मिरची आणि गाजर घेतले आहे. थोडेसे बारीक चॉप करून घेतलेत आणि ते सुद्धा आता घालून घेते आहे. ते गॅस फास्ट ठेवलेला आहे. ही सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी एक चेक केली, बघितली होती यूट्यूबवरतीच. म्हटलं आता तशीच आपण बनवूयात, सोप्यात सोपी आहे. बाकी असे वेगळे काही मसाले घातले नाही आहेत. पास्ता मसाला जो मिळतो तोच घातला आहे आणि त्यानंतर मग हा बॉईल केलेला पास्ता घेतला आहे. फक्त यामध्ये माझं स्किप झालं, थोडं मी मीठ घातलं होतं आणि सोया सॉस घातलं. कारण थोडं टेस्ट केलं, हवी तशी चव आली नव्हती म्हणून थोडं सोया सॉस आणि मीठ घातलं. त्यामुळे खूप छान अशी टेस्ट पास्त्याला आली होती आणि अगदी 2 ते 3 मिनटं असं मीडियम गॅसवर थोडंसं शिजू दिलं आणि मग गॅस बंद केलं. तर इथे पास्ता तर रेडी झाला आहे. केकसुद्धा बेक करून घेतला होता. तर हे माझ्याकडे हॅप्पी ॲनिव्हर्सरीचे टॉपर होते, तर हा टॉपर मी घेतला आहे आणि असे कट करून घेतले. म्हटलं काहीतरी वेगळं असं केक बनवूयात. दरवेळेस केक बनवते पण ते रेग्युलर आपले सिंपल असतात तसंच. तर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न चालू होता. तर इथे फॉन्डंटची एक शीट घेतली आहे आणि ती अशी केकवर ठेवली आहे आणि सेम साईजची राऊंड शेपमध्येच पुन्हा कट करून घेतलं आणि हे बघा असा स्क्वेअर मी कट केलं आहे. तिथे मी रिबन घालणार आहे. ही जी रिबीन तुम्हाला दिसते ना ती. तर असं स्क्रोल करता करता इन्स्टावर हा केक मी बघितलं होतं. म्हटलं सरप्राईज केक आपण असं काहीतरी करूयात. तर हा इडिबल मार्कर आहे आणि त्यानेच 3 इयर्स कंप्लीट झाले, त्यामुळे मी असं लिहिलं होतं त्यावरती आणि मग अशी ही रिबन लावली. जी की रिबन इकडून ओपन करताना कपल्स असे एकत्र येतात. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतरला समजणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही, कसं आम्ही काय सेलिब्रेशन केलं आहे ते. तर हे बघा छान सेटअप झालेलं आहे. इकडे माझी कॉफी रेडी आहे, कारण आजची डेट कॉफीची आहे, त्यामुळे पास्तासुद्धा रेडी आहे आणि आपला छान केकसुद्धा रेडी आहे.
तर सगळं आता सेटअप करून घेते. थोडं फ्लॉवर्स असे टाकून घेते तर आणि ते सगळीकडे मी कॅन्डल लावून घेतले आहेत. आत्ता लाईट चालू आहे, नंतर थोडी लाईट बंद करणार आहे, छोटी लाईट लावणार आहे. तरी बघा सगळं असं सेटअप करते आणि उर्वीची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड चालली आहे. काही त्रास देत नाही आहे, पण तिचं चाललं आहे असं की काय करते मम्मा, काहीतरी वेगळं करते. कारण तिच्यानंतर एकदा व्हॅलेंटाईन गेल्या वर्षी सेलिब्रेट केला होता, पण हे तिच्यासाठी आता नवीन आहे कारण थोडी मोठी झाली, तिला सगळं समजतं आहे. काहीतरी घरी चाललं असं. तर छान आमचं असं आहे बघा सेटअप झालेला आहे. इथे छोटासा असा केक ठेवला आहे, बेंटो साईजचा चॉकलेट केक, आणि त्यानंतर कॉफीसुद्धा ठेवली आहे. आता ती आम्ही पिईपर्यंत थोडी थंड होणारच आहे. आणि त्यानंतर असा पास्तासुद्धा रेडी करून ठेवला आहे आणि छान थोडी लाईट ऑफ केल्यानंतर मी त्यांना आता बोलावणार आहे. वाव छान आहे. ओहो चहा पास्ता बरंच काय काय बनवलं यार. थँक्यू. थँक्यू मम्मा. बसा. चला बसा. या तुम्ही पण या. बस येते. I love you too. फॅन नाही लावू शकत आहे. नको. कॉफी दोन्ही पण. हो, आज कॉफी डेट होती ना आपली. कॉफी डेट. चेस. उर्वी तुला गरम आहे, तू नको पिऊ. यम यम. ठीक आहे ना. भारी आहे. तिला राहू दे, आता ते पडणार. नजर तुझी माझ्या नजरेला भिडली, नजरेतून एकमेकांना गोष्ट सारी कळली. मनातलं प्रेम ओठांवरती आलं, ओठांवर येताच मन मोकळं सारं झालं. प्रेमाचे शब्द आपुले आपल्यालाच कळले, आपल्यातले प्रेम आपल्यालाच उमगले. मग तू आणि मी हा संसार नवा सुरू झाला. जोडा आपला प्रेमाच्या पावसात चिंब चिंब नाहला. तर कधीतरी प्रेम व्यक्त करावं. प्रेम एकमेकांवर असतं, दोघांचं असतं एकमेकांवर, पण कधीतरी ते असं सेलिब्रेट करावं किंवा मनातल्या गोष्टी अशा एकमेकांना सांगाव्यात. तर असं मला तरी वाटतं. आणि आम्ही बऱ्याचदा असं एकमेकांना असं एखाद्या कवितेतून किंवा मग एखाद्या गाण्यातून तर असं शेअर करत असतो. तर छान आमचं इथे सेलिब्रेशन चालू आहे. तर हा केक बघा, पहिल्यांदाच ट्राय केला होता. एखादी व्हिडिओ बघितली होती आणि तो आवडलं होतं, म्हणून ते म्हटलं आपणसुद्धा असं काहीतरी ट्रेंड फॉलो करूयात. तर परफेक्ट असं ते झालं नव्हतं, पण ठीक आहे, चलता है. आपल्यालाच बनवायचं आहे आणि आपल्यालाच खायचं आहे. ते आपल्यासाठी ते खूप आणि खूप छान असं महत्त्वाचं आहे. तर जितकी आम्ही एक्साइट आहोत ना, त्या सगळ्यासाठी उर्वीसुद्धा तितकीच एक्साइट आहे. तिलासुद्धा हे सगळं आवडतं जे काही मी करत असते ते. मग घरी सेलिब्रेशन कसलंही असो किंवा पूजा असो, तिलासुद्धा ते सगळं आवडत असतं. तर छान तीसुद्धा एन्जॉय करते आमच्यासोबत आणि ते बघून मला फार बरं वाटतं आहे. कारण असं काही करत असेल ना तर बरीचशी लहान मुलं अशी चिडचिड करतात, पण माझ्या बाबतीत असं नाही. ती फुल कॉपरेट करते मला. म्हणजे कोणतीही गोष्ट खाण्यात किंवा कुठे बाहेर गेलो तरी छान एन्जॉय करते. त्यामुळे असं सेलिब्रेशन करायला मला फार आवडतं आणि काय माहिती पण तो वेगळाच आनंद असा मला मिळतो. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. छान आहे ना. खरंच पास्ता लय भारी झालं. खूप भारी टेस्ट आहे. पण फर्स्ट टाइम बनवलं पण एवढं भारी वाटतं नाही. थँक्यू. आवडला ना पास्ता. एक नंबर. असं मी पण नाही बनवत खरंच. लास्ट टाइम मी बनवलं त्यापेक्षा लय भारी झाले. पूर्वी पास्ता कसा होता? कसा पास्ता? यम्मी. छान छान ना. 4 वर्ष कंप्लीट झाले. या दिवशी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो हॉटेलला, हॉटेलमध्ये. कॉफी डेट. सो मच किस यू फॉर सच अ वंडरफुल डेट. वेलकम. उर्वी तुला काय हवं आहे?
तुला काय हवंय उर्वी? काय हवंय उर्वी? बलून पडलं? असू देत, ते आता सगळंच पडणार आहे. मी तुझ्यासाठी. तसं आहे आमचं अरेंज मॅरेज. त्याच दिवशी 3 तारखेला आम्ही भेटलो होतो एकत्र. कॉफी डेट साठी हॉटेलला. फर्स्ट टाइम. 4 वर्ष कशी होऊन गेली काय समजलंच नाही. थँक्यू सो मच. उर्वी आय लव्ह यू. उम्मा दे मम्मा. इथे दे, इथे 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 दे दे. Such a wonderful day. तर छान इव्हनिंग आम्ही एन्जॉय केलेली आहे. आणि एंडिंग बघा आमचं असं छोटासा असं डान्स सेलिब्रेट करून होतं आहे. फार मजा येत होती आणि उर्वीसुद्धा फार खुश होती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा. आणि असे छोटे मोठे असे व्हिडिओ मी करत असते. आयुष्यातले काही क्षण, मग कोणतं फेस्टिवल वगैरे असेल तर ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चलो, तर आम्ही आता इथे मस्त छान डान्स करतो आहे. तर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा भेटूयात. बाय बाय. टेक केअर. लव यू.